बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यात विनोद तावडेंच्या नेतृत्वात सावरकर सन्मान यात्रा काढण्यात आली। गरवारे कॉलेज ते फर्ग्युसन कॉलेज पर्यंत ही यात्रा निघाली। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी आदिती तटकरेंवर बेताल वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत थोरवेंचा निषेध नोंदवला। अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्याच्या नुकसानीची पाहणी राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकची मदत करणार असल्याचं यावेळी विखे पाटलांनी सांगितलं। नांदेडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसचे सभापती संभाजी पाटील पुणेगावकरांसह 2 संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे काँग्रेसला धक्का बसलाय। पंकजा मुंडेंनी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। सर्व बाजार समितीवर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय। मतदान संवाद बैठकीमध्ये पंकजा मुंडेंनी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली आहे। अकोल्यातील दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची गिरीश महाजनांनी भेट घेतली आहे। मृतांच्या वारसांना 5 लाख देणार असल्याची घोषणा महाजनांनी केली। याशिवाय जखमींना उपचारासाठी सरकारी निधीतून खर्च केला जाईल असंही ते म्हणाले। काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थितीत वज्रमूठ सभेच्या नियोजनासंदर्भात आज सभा झाली। यावेळी वरिष्ठांना खुश करण्यासाठी दौरे करायचे, अयोध्येला जायचं हे योग्य नसल्याची टीका धानोरकरांनी केली। अकोला आणि बाळापूर तालुक्यातील खारपाण पट्ट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या 69 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला सरकारनं स्थगिती दिली आहे। याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर 250 किलोमीटर पायी दिंडी काढली। शरद पवारांनी अदानी यांचं समर्थन का केलं या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावलाय। शरद पवारांनी अदानींचं समर्थन का केलं हे त्यांच्यासोबत बैठक घेऊन समजून घ्यावं लागेल असं उदयनराजे म्हणाले। संजय राऊत शिवसेनेत येण्यासाठी मार्ग शोधत असल्याचं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले। शिंदेंवर आमदार नाराज असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं, त्यावर त्यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। मागील महिनाभरात तिसऱ्यांदा अवकाळी पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। अशातच अयोध्या दौऱ्यावरून आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करतायत। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सटाणा तालुक्यातल्या निताने, अखडवाजे या बिजोटे या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। 3 दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले। पंचनामे होताच नुकसान भरपाई देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं। गारपीटग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं राहील असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। फडणवीसांनी अमरावतीचा दौरा करत अवकाळीग्रस्त भागाची पाहणी केली। सोबतच अमरावतीची मेगा टेक्सटाईल पार्क या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत बैठक घेतली। अकोला जिल्ह्यातील पारसमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। सरकारच्या वतीनं जखमींवर उपचार केले जातील, सोबतच अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून मदत देऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमरावतीत बोलताना दिलं। अमरावतीच्या रिद्धपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठाचं काम लवकरच सुरू होईल। विद्यापीठाचा संपूर्ण आराखडा तयार झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। राज्य सरकार आणखी किती दिवस गारपिटीच्या नुकसानीचा अभ्यास करणार? अभ्यास थांबवून सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा ठाकरे सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार कैलास पाटलांनी दिलाय। नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, ही केवळ नाटकबाजी असल्याची टीका माजी आमदार दिलीपकुमार सानंद यांनी केली आहे। कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ठोस घोषणा केली नाही, शिवाय पंचनामे टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। कलिंगडाला चांगला दर मिळत नसल्यानं धुळ्यात शेतकरी हवालदिल झालाय। जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचलाय। त्यात सध्या रमजान महिना सुद्धा सुरू आहे। कलिंगडाला मोठी मागणी असली तरी व्यापाऱ्यांकडून अर्ध्या किमतीत खरेदी होत असल्यानं शेतकरी संताप व्यक्त करतोय। सततचा अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलत्या हवामानानं द्राक्ष बागायतदार मेटाकुटीला आलाय।
द्राक्ष बागेवर केलेला लाखोंचा खर्च कसा भरून काढायचा हा प्रश्न त्याला पडलाय। 40 रुपये किलोनं विकल्या जाणाऱ्या द्राक्षांना केवळ 15 रुपये मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। मागच्या वर्षीपेक्षा यंदा जास्त प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केलाय। 14 ते 16 एप्रिल आणि 18 ते 21 एप्रिल दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज डक यांनी वर्तवलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुडावळे नदी पात्रात ठेकेदारानं दगडी डबर आणून टाकल्यानं नदीच्या प्रवाहाला मोठी अडचण निर्माण झाली। पावसाळ्यापूर्वी डबर इतरत्र हलवून नदीचं पात्र मोकळं करावं अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येते। नामांकित ब्रँडच्या नावानं डुप्लिकेट कपडे विकणाऱ्या रॅकेटला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे। ब्रँडेड कंपनीच्या नावाचं लेबल आणि स्टिकर वापरून ही फसवणूक करण्यात येत होती। एका जीन्स कंपनीनं केलेल्या तक्रारीच्या नंतर पोलिसांनी इतवारी भागातल्या 4 दुकानांवर कारवाई करत 3 दुकान मालकांना ताब्यात घेतलंय। पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमधून रोख रक्कम आणि मोबाईलची चोरी झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय। चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस अधिक तपास करतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच रात्री 3 गावामध्ये चोरट्याने धुमाकूळ घातला। बाईक घेऊन आलेले हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। वर्धा शहरातल्या महादेव मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर अलीकडेच पुलाचं बांधकाम करण्यात आलं। या पुलावरून ट्रक जाताच तो खचल्यानं वाहतुकीचा खोळंबा होतोय। त्यातच पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सुद्धा खचल्यानं पुलाचं काम निकृष्ट असल्याचा आरोप होतोय। रत्नागिरीच्या लोटे गावातील गोशाळेत चारा नसल्यानं महिनाभरात 12हून अधिक गायींचा मृत्यू झालाय, तर 100हून अधिक गायींची प्रकृती ढासळली आहे। गेल्या 4 वर्षांपासून शासनानं निधी मंजूर केला नसल्यानं गोशाळा अध्यक्ष भगवान कोकरे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। अवकाळी पावसाचा मोठा फटका आंब्याच्या उत्पादनाला बसलाय। आंब्याची आवक घटल्यानं दर वाढलेत। 1 डझन आंबा आता 1200 ते 2000 रुपयांना मिळत असल्यानं ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय। धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल घेण्यात आलं। रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण दाखल झाल्यापासून त्याची तपासणी करून त्याच्यावर कोविड वॉर्डमध्ये करण्यात येणाऱ्या उपचारांची यावेळी मॉक ड्रिल घेण्यात आली। नांदेडच्या विलोलीत सर्व वयोगटासाठी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या जिल्ह्यातील पैलवानांनी सहभाग घेतला। याशिवाय कुस्तीचे सामने पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। चिपळूणच्या भूमी अभिलेख कार्यालयात भूमी अभिलेख दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम यांनी उपस्थिती लावली। नांदेडमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय, त्यामुळे स्विमिंग पूलकडे बच्च कंपनीनं धाव घेतली आहे। पण महापालिकेनं स्विमिंग पूलच्या मासिक फीमध्ये वाढ केल्यानं नागरिकांची नाराजी सध्या दिसून येते। बीडच्या कुर्ला गावातील जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यानं स्मार्ट चाकू बनवलाय। या चाकूनं कांदा कापल्यास डोळ्यात पाणी येणार नाहीये। राष्ट्रपती भवनातील एका फेस्टिवलमध्ये या चाकूच्या प्रयोगाचं सादरीकरण होणार आहे। यासाठी ओंकार शिंदे दिल्लीला रवाना झालाय। जळगावच्या अमळनेरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वीर सावरकर गौरव यात्रा काढली। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढत जोरदार घोषणाबाजी केली। सांगलीत पार पडलेल्या 3ऱ्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या नंदलाल सीताराम झा यानं भारत सर्वश्रेष्ठ हा किताब पटकावला। रोख 1 लाख रुपये ट्रॉफी असं या बक्षिसाचं स्वरूप आहे। परभणीमध्ये ऊसाची थकीत FRP रक्कम, पीक विमा देण्याच्या अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आमरण उपोषण केलंय। मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा इशारा देण्यात आला। आदिवासी विकास प्रकल्प, जवार आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पालघर यांच्या विरोधात आक्रमक झालेल्या मनसेनं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन तयार केलं जातं, मात्र सध्या इथं पाण्याची कमतरता भासत असल्यानं मनसेकडून या उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। भुसावळ तालुक्यातील फुलगाव इथल्या माजी ग्रामपंचायत सदस्य श्याम फुलगावकर गेल्या 4 दिवसांपासून ग्रामपंचायतीसमोर उपोषण करतायत। गावात योग्य पद्धतीनं पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येतंय। त्याच्या या आंदोलनाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिलाय।
अमरावतीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक संघटनांचे कार्यकर्ते आले होते, मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्यानं वाद झाल्याचं पाहायला मिळालं। सांगलीच्या तुंग इथल्या भूमी ग्रीन पॉवर प्रोजेक्टमधल्या प्लास्टिकयुक्त कचऱ्याचे ट्रक शेतकऱ्यांनी अडवले। या प्रकल्पात प्लास्टिकच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाते, मात्र त्याच्या राखेमुळे शेती धोक्यात येत असल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि ट्रक अडवले। डहाणू जवार त्र्यंबक नाशिक या राज्य महामार्गाच्या दुरुस्तीचं काम अतिशय निकृष्ट पद्धतीनं झाल्याचं समोर आलंय। जुन्या रस्त्याच्या खोदकामाची निघालेली खडी खुलेआम रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वापरली जात असून ही बाब लक्षात येऊ नये म्हणून त्याच्यावर नव्या खडीचा मुलामा दिला जातोय। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत असल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। 500 रुपये सुट्टे दिले नाही म्हणून दुकानात घुसून मारहाण केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। डोंबिवलीच्या ठाकुर्लीमध्ये खरेदीच्या बहाण्यानं आलेल्या तरुणानं दुकानदाराचा मोबाईल लंपास केल्याची घटना समोर आली आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। पोलिसांनी अवघ्या तासाभरात चोराला अटक केली आहे। जळगाव शहरातील पोलीस कॉलनी इथं जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यावर लोखंडी सुरा मारून जखमी करण्यात आलं। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पारोळा तालुक्यातील वन विभागात कार्यरत असलेल्या महिलेला मारहाण करून बलात्कार केल्याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केलाय। एका शिक्षिकेनं भरवर्गात सहकारी शिक्षिकेला लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना अंबरनाथच्या महापालिका शाळेत घडली आहे। मास्टरवर सही करण्यावरून वाद झाला आणि त्या वादातून ही मारहाण झालेली आहे असं समोर येत आहे। मारहाण करणाऱ्या शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना चांदवडच्या शिंगवेळ इथं घडली आहे। या घटनेत 3 जण गंभीर जखमी झालेत। दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रार दिल्यानंतर चांदवड पोलिसांनी दोन्ही गटाच्या 10 लोकांवर गुन्हा दाखल केला। पंतप्रधान मोदींच्या मन की बातच्या 100व्या भागासाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार आहे। प्रत्येक विधानसभेत 100 ठिकाणी 100 लोकांसह ऐकली जाणार आहे मन की बात आणि 30 एप्रिलला हा 100वा एपिसोड असेल। राजस्थानचे मुख्यमंत्री यांच्या विरोधात सचिन पायलट यांच्या उपोषणाच्या घोषणेनं काँग्रेसमध्ये भूकंप आलाय। पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जयराम रमेश यांनी गहलोत यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलंय। खलिस्तानी समर्थक आणि वारिस दे पंजाबचा प्रमुख अमृतपाल सिंग अजूनही पंजाब पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। मात्र अमृतपाल सिंगचा सहकारी पप्पलप्रीत सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे। पप्पलप्रीत सिंगच्या अटकेमुळे अमृतपाल सिंगचा ठाव ठिकाणा लागण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशातील फारुखाबादमध्ये शॉर्ट सर्किटनं लागलेल्या आगीत गव्हाचं पीक जळून खाक झालंय। जवळपास 100 एकर जमिनीवरचं हे पीक जळून खाक झाल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालंय। मोठ्या शर्थीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। काश्मीरच्या खोऱ्यात हिमवादळाचा कहर पाहायला मिळतोय। हिमवादळानं लोकांचं मोठं नुकसान झालंय। मोठमोठी अवजड वाहनं बर्फाखाली दबल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीतल्या भाविकानं बालाजी मंदिरामध्ये 21 किलो चांदीचं छत दान केलंय। नवस्फूर्तीसाठी त्यानं देवीला ही भेट दिली आहे। फ्रान्सच्या आल्प्स पर्वतात असलेल्या हिमवादळाच्या कचाट्यात सापडल्यानं 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 9 जण गंभीर जखमी झालेत। ईस्टरच्या सुट्टीसाठी फिरायला गेलेले असताना ही दुर्घटना घडली आहे। लेबनॉनकडून उत्तरी इस्रायलवर जोरदार हल्ले करण्यात आले। त्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांनी देशाच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसांकडून काढून लष्कराच्या हाती सोपवली आहे। इस्रायलवरच्या हल्ल्यात आतापर्यंत 3 मृत्यू झालाय। तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका आमने सामने आले। चीननं तैवानजवळ शिडॉंग विमानवाहू युद्धनौका उतरवली असून अमेरिकेनं दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात केली आहे। रशियाने युक्रेनच्या खार्किव्ह आणि झापोरिझियामध्ये
हल्ले सुरू केलेत। रशियन सैन्याकडून सतत गोळीबार सुरू असून या हल्ल्यात 20हून अधिक युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झालाय। एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते, एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते। त्यानुसार आपण बघतोय की राजकीय गोटात राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा धक्का बसलेला आहे। राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा आता रद्द झालाय। आता राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस हा आता केवळ प्रादेशिक पक्ष उरलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यानं एक मोठा धक्का बसलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनं या आधी गोवा त्याचबरोबर गुजरात या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीनं तो पक्ष उतरलेला होता। त्याचबरोबर पूर्वेकडच्या राज्यांमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठं यश मिळवलेलं होतं, पण तिथल्या पक्षानं भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला होता। पण याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक मोठी घडामोड म्हणावी लागेल, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा जो दर्जा होता तो आता रद्द झालेला आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नेमकं असं काय घडलं की त्यांचा हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आज रद्द झाला? महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर एक अत्यंत महत्वाची बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी। खास करून एक तर जर बघितलं तर ही जी अत्यंत महत्वाची बातमी आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आता फक्त जे बघितलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त प्रादेशिक पक्ष राहील। यामुळे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते ही अत्यंत महत्वाची बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी। ज्या पद्धतीनं काही नियम असतात, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जर मिळाला असेल तर त्यासाठी 2% हे लोकसभेत खासदार हवे असतात, साधारणतः 3 वेगवेगळ्या राज्यातून, आणि त्यानंतर सोबतच जर बघितलं तर 6% मतं मिळायला हवे, आणि सोबतच जर बघितलं तर 4 राज्यांमध्ये त्यांना प्रादेशिक पक्षाचा दर्जा हवा। ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाला होता त्यावेळेस त्याचं 4 राज्यात सरकार होतं, 4 राज्यात त्याचे सरकारात सहभागी देखील होते ते, सोबतच त्यांचे खासदार होते। 2013 मध्ये साधारणतः या पद्धतीनं बघितलं आपण 2013 मध्ये त्यांना हा दर्जा मिळाला होता। पण आता ज्या पद्धतीनं हा 2024च्या पूर्वी म्हणजे आगामी वर्षामध्ये 2024 मध्ये निवडणूक आहे लोकसभेच्या, त्यापूर्वी हा दर्जा काढण्यात आलेला आहे। यामुळे शरद पवार यांचं जे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ते प्रतिमा कमकुवत तर होत नाही ना, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। कारण की राष्ट्रीय दर्जा काढल्यानंतर एक प्रकारे फक्त त्यांना प्रादेशिक पक्षाचा दर्जा उरणार आहे। विलास, पण याचे काय परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होऊ शकतील त्यांचा राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळे? एक तर जर ज्या पद्धतीनं बघितलं आपण जे माहिती मिळते की त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्यात आल्यामुळे त्यांना आता फक्त जिथे प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्र, तिथेच त्यांना निवडणुकीच्या म्हणजे घड्याळावरती लढता येईल। बाकी इतर राज्यांमध्ये त्यांना घड्याळ या चिन्हावरती लढता येणार नाहीये। उदाहरणार्थ मेघालय असो किंवा बिहार असो किंवा मग सोबतच जर बघितलं तर मध्य प्रदेश होतो। आता कर्नाटकामध्ये निवडणुका आहे, जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यावर निवडणूक लढत असेल तर त्यांना या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये घड्याळ हे चिन्ह मिळणार नाही। त्यांना ज्या पद्धतीने त्यांचे जे उमेदवार असतील त्यांना ज्या पद्धतीने चिन्ह मिळतात त्या आधारावरती त्यांना चिन्ह मिळेल। उदाहरणार्थ जर बघितलं तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये अनूप शहरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे होते, त्यांना घडी ही चिन्ह मिळाले होतं, पण आता ते उत्तर प्रदेशातही मिळणार नाहीये। त्यामुळे फक्त आता हा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा पक्ष फक्त आता त्यांना जर बघितलं आपण तर प्रादेशिक पक्ष असेल, आणि हा प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रामध्ये यांना घडी हे चिन्ह मिळू शकते। विलास, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यामुळे केंद्रीय पातळीवर विरोधकांची जी एकजूट आहे किंवा जी ताकद आहे शरद पवारांची, त्या ताकदीला सुद्धा कुठेतरी सुरुंग लागेल असं वाटतंय? बरोबर आहे, त्या ताकदीला देखील एक मोठा सुरुंग लागलेला आहे। कारण की 2024 मध्ये एक भारतीय जनता पक्षापुढे एक तुल्यबळ अशी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत। शरद पवार कितीही विरोधात बोलत असेल किंवा काँग्रेसच्या विरोधात जर बोलत असेल तरी जरी बघितलं तर शरद पवारांना मानणारा एक मोठा गट आहे,
आणि त्यामुळे तो विविध पक्षांमध्ये आहे. त्यामुळे अशा वेळी जर त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला तर एकीकडे त्यांची जी राष्ट्रीय पातळीवरची उंची आहे ती तर कमी होत नाही ना, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हा निर्णय येणे, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा जाणे, याच्यामुळे कुठेतरी मोठा एक ज्या पद्धतीने म्हणता येईल धक्का हा पक्षाला बसलेला आहे. खास करून एनसीपीला हा मोठा धक्का बसलेला आहे. आणि यापूर्वी जर बघितलं आपण, पुदुचेरीमध्ये त्यांच्या आमदारांची खासदारकी काढण्यात आली होती, त्यानंतर जवळपास 3 ते 4 महिन्यानंतर ती बहाल करण्यात आली, जेव्हा कोर्टात गेले. जर बघितलं तर केंद्रीय निवडणूक आयोगाने जो आज निर्णय घेतलाय, काही क्षणापूर्वी हा निर्णय आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा जो दर्जा आहे, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, तो काढण्यात आल्यामुळे एक प्रकारे मोठा धक्का हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसलेला आहे. निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.